ट्रेंड ट्विटरवर सुरू आहे तो म्हणजे देवाभाऊ विन्स. देवाभाऊ विन्स. मुंबईमध्ये एक लढाई सुरू होती ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस. मुंबईकर कोण, मी सर्टिफाईड नागपूरकर, मी डबल सर्टिफाईड मुंबईकर, या ट्रेंडला किंवा या लढाईला कुठेतरी उत्तर मिळालं आहे. निश्चितच गेल्या काही वर्षांमध्ये भाजपाची ताकद मुंबईमध्ये वाढली होती. शिवसेना भाजप युती असताना एका प्रकारे अशी विभागणी झाली होती की मराठी बहुल भागामध्ये शिवसेना लढायची आणि त्यामुळे भाजपाच्या पदरी मुख्यतः अमराठी भाग यायचे आणि त्यामुळे भाजपाच्या जागा 20, 25, 30 असायच्या. भाजपाची जशी ताकद वाढली ती अनेक मराठी बहुल भागामध्येही भाजपाची ताकद वाढली आणि त्याच्याबरोबर ज्याला एक स्मार्ट इलेक्टोरल पॉलिटिक्स ज्याला म्हणतात, जागांची वाटणी असेल, प्रचारतंत्र असेल. गेल्या वेळेला जे सगळे लोक राज ठाकरेंच्या मुलाखती घेत होते ते आता देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखती घ्यायला लागले. म्हणजे त्याच्यामुळे जो एक सॉफ्ट पॉवर असतो ते देवेंद्र फडणवीसांनी अचीव्ह केलं आणि याच्यातनं स्पष्ट होतं की भाजपा स्वबळावर महापालिकेत बहुमताच्या जवळ जाईल, महायुती म्हणून बहुमत पार करेल आणि पुढची 3-3.5 वर्ष निवडणुका नाही आहेत आणि त्यामुळे जरी शिवसेना ठाकरे गटाला यश मिळालं तरी ते यश टिकवून ठेवणं, जे स्वतःची सत्ता असताना यश टिकू नाही शकले ते केवळ 50-60 नगरसेवक असताना टिकू शकतील का, हा त्यातला महत्त्वाचा प्रश्न. कायम चर्चेत असलेलं नाव आहे. नाशिकमध्ये त्यांचा विजय झालेला आहे. नाशिकमध्ये भाजपचे योगेश हिरेंचा पराभव झालेला आहे. ट्विटरचा जो ट्रेंड आहे देवाभाऊ विन्स असा ट्रेंड ट्विटरवर सध्या सुरू आहे. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी मी सर्टिफाईड नागपूरकर आहे असं म्हटलं आहे, तरीसुद्धा मुंबईकरांनी देवेंद्र फडणवीसांना स्वीकारलं आहे. मुख्यमंत्री आहेत ही बाब अलहिदा, पण एक जनरल ट्रेंड असा असतो की एखादा नेता एखाद्या शहरापुरता मर्यादित असतो, पण देवेंद्र फडणवीसांनी ॲट पार म्हणजे जवळपास पूर्ण राज्यभर आपला आता एकछत्री अंमल बजावायला सुरुवात. कारण 3 तासापूर्वी ऑनलाईनमध्ये मला जेव्हा प्रश्न विचारला की या निवडणुकीचा हिरो कोण, तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं होतं या निवडणुकीचा हिरो देवेंद्र फडणवीस आहे. तेच आत्ता सिद्ध होतं आहे. एखाद्या गावचा तो आहे यापेक्षा त्या गावच्या समस्या सोडवण्याकरता तो कितपत यशस्वी होतो याला महत्त्व असतं. विलासराव लातूरचे होते पण महाराष्ट्राचे नेते आले. गोपीनाथ मुंडे बीडचे होते पण महाराष्ट्राचे नेते झाले. नितीन गडकरी हे नागपूरचे आहेत पण आज देशात रस्ते बांधत आहेत. त्यामुळे कोण कुठे जन्माला आला म्हणून त्याला त्या समस्या कळणार नाहीत असं म्हणणं हे एक प्रकार की ठाकरेंना मुंबई आंदण दिलेली नाही आहे हे सुद्धा या निकालाने दाखवलं. मला वाटतं 1 मे 2022 सोमय्या कॉलेजचं ग्राउंड आहे त्याच्यावर भाजपची सभा झाली होती आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही. हे पहिल्यांदा त्यांनी 2022 साली सांगितलं होतं. आज ते सिद्ध होताना दिसतं.